सध्या आपण ही दृश्य पाहतोय श्रीवर्धन या ठिकाणची। अजित पवार हे सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सुनील तटकरे आणि अजित पवारांचं इथे स्वागत केलं जात आहे। सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच पक्ष कामाला लागलेले आहेत। त्यातल्या त्यात अजित पवार हे सध्या चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आहेत आणि कोकणात सध्या अजित पवार आहेत आणि कोकणातल्या या काही ठिकाणचा दौरा आज ते करणार असल्याचं कळत आहे। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुद्धा आहेत आणि इथे आता अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे। आपण पाहतोय विशेष म्हणजे आज सुद्धा अजित पवारांनी हे गुलाबी रंगाचंच जॅकेट घातलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार यांचं गुलाबी राजकारण अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। तिथे आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून त्यांना इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे। पोलिसांकडून सुद्धा त्यांचं इथे स्वागत केलं जात आहे। आज श्रीवर्धनमध्ये अजित पवार आता पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी हरिहरेश्वर या देवस्थानावर जाऊन ते महादेवाची पूजा करणार असल्याचंही कळत आहे। रत्नागिरी रायगड इथे सुद्धा अजित पवार आता जाणार आहेत। एकूणच कोकणाचा आढावा ते घेणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता ते श्रीवर्धनमध्ये दाखल झालेले आहेत। तिथे कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत झालं आणि आता पुढे ते हरिहरेश्वरला जाऊन महादेवाची पूजा करणार। आपण पाहतो विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर अजित पवार हे चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि आता महायुतीच्या जागा वाटपामध्ये कोकणमधल्या कोणत्या जागा अजित पवारांना मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे।